नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगवरती स्वागत आहे. आणि आजचा हा ब्लॉग तुम्ही थंबनेल पाहण्याप्रमाणे तुम्हाला कळत असेल की आपला आजचा ब्लॉग कुठे आहे. तर मी एकदम तुम्हाला सांगतो की आज आपण आलो आहे नाशिक रोडला. आता इथून आपल्याला जायचं आहे की त्र्यंबकेश्वरला. तर त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी आता जो काय आपला इथून प्रवास असेल तो तुम्हाला मी आज सांगेन. आणि शेवटी या व्हिडिओच्या मी तुम्हाला माझं बजेट सांगेन की माझं टोटल बजेट किती झालं आहे व्हिडिओसाठी. ॲक्च्युली मला स्टार्टिंगपासूनच व्हिडिओ सुरुवात करायचा होता, पण अनफॉर्च्युनेटली मला तिथे ट्रेनमध्ये जमलं नाही करायला काही. त्याच्यामुळे मी आता इथून तुम्हाला पुढचा प्रवास दाखवतो आहे आणि मी तुम्हाला शेवटी सर्व काही बजेट सांगेन, जो मी घरातून निघाल्यापासून ते इथपर्यंत पोहोचल्यापर्यंत काय माझा किती टोटल खर्च आला आहे तो. तर चला आपण आता इथून व्हिडिओला सुरुवात करूया. स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला इथे मागे रिक्षा दिसतील, तर तिकडे तुम्ही तिथून पण जाऊ शकता. मी ॲक्च्युली विचारलं नाही आहे रिक्षाची किती प्राईज आहे, पण तुम्ही येऊन एकदा डिस्कस करू शकता इथे येऊन. तर मी आता बससाठी निघालेलो आहे. तुम्हाला स्टेशनच्या बाहेरच बस स्टॉप दिसेल, तर तुम्हाला बस स्टॉप पण मी दाखवतो कुठे आहे. बस स्टॉपच्या समोर द्वारका भुवन म्हणून एक हॉटेल आहे. आम्ही तिथे आता जेवण करायला आलेलो आहे आणि आता जेवण करून मग आम्ही बसने प्रवास करू. कारण सध्या सकाळपासून काहीच खाल्लेलं नसल्यामुळे आता भूक तर खूप लागलेली आहे. त्याच्यामुळे आता इथे जेवण करू आणि मग आपल्या पुढचा प्रवासाला सुरुवात करू. भारी होतं आणि जेवण करून आता आम्ही एक कॉफी ऑर्डर केलेली आहे. आता त्याची वाट बघत बघतो की कॉफी आणून कधी देत आहे. कॉफी पिलो की मग आपण आपला प्रवास सुरू करायचा आहे. आता बघू कॉफी कधी येते पाहिजे. तो कुठं उतरला ते त्याला कळे ना आणि मी कुठे उतरलं ते मला कळे ना. लोकेशन शेअर केले तर लोकेशन भलतीकडेच दाखवते. त्याच्यामुळे आता मी थांबलो इथे. आता त्याला माझी शेअर केलेली लोकेशन बघू आता तो कधी येतोय. तो आल्यानंतर कळेल आपल्याला की पुढे काय करायचं. कारण आता खूप टाईम पण झालेला आहे, रात्र पण झालेलं आहे. त्याच्यामुळे आता मी कळलं ना मला की करू काय. तर त्याचा वेट करत बसतो. वेट करून झाल्यानंतर मग आपण बघूया पुढची प्रोसेस काय आहे ती. गुगल मॅपने त्याला फिरवून आणला.
फायनली मित्रांनो माझा मित्र मला भेटलेला आहे. हे बघू शकता तुम्ही चुत्या. शोधून वैतागलो, पण नीट याला लोकेशन पण कळत नाहीये. आता कसं सांगायचं याला लोकेशन की कुठल्या लोकेशनला येऊ, म्हणून अख्ख्या शेवटी मी माझी स्वतःचीच लोकेशन पाठवली आणि त्याच्यानंतर हा मला भेटला. तर आता निघालो मंदिराकडे आणि ह्याच्या एवढ्या घारट्यामध्ये याला आईस्क्रीम खायचं. हे असे चुत्या कुठून येतात काय माहीत माझ्यासोबत. ठीक आहे, चला आपण आता मंदिराकडे भेटू. आम्ही आता मंदिरात निघालेलो आहे आणि तिथे खूप गर्दी आहे आणि त्याच्यामुळे आता किती टाईम लागेल काय माहिती नाही आहे. पण तरी आपण ट्राय करूया की मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचं. जर तिथे जाऊन मला भेटलं की व्हिडिओ शूट करण्यासाठी तर मग मी करेन, नाही तर नाही. झालेला आहे ना, आम्ही अजून लाईनमध्येच आहे. लाईन अजून काही संपलेली नाही आहे. आता बघू आम्हाला किती वाजता आहे, कारण आम्ही 8 वाजता काहीतरी लाईनमध्ये लागलेलो. आता 11 वाजले अजून आम्ही लाईनमध्येच आहे. बघूया आपण आता कधी दर्शन भेटलं आहे. दर्शन भेटल्यानंतर मग आपण भेटूया. मित्रांनो आता आपलं दर्शन झालेलं आहे. ॲक्च्युली आतमध्ये मोबाईल यूज करायला परमिशन नव्हती, म्हणून मला काही व्हिडिओ रेकॉर्ड करता आलेला नाही आहे. तर मी दर्शन घेऊन आता बाहेर पडलेलो आहे. मंदिराच्या बाहेरच आहे. जस्ट तुम्ही मागे बघू शकत असाल, तिथून माणसं येत आहेत, ते मंदिरच आहे ॲक्च्युली. तर मंदिरातून आता बाहेर पडलो. आता आम्हाला जायचं आहे बससाठी. आता बस भेटते की नाही माहिती नाही आहे संध्याकाळी, तरी बघू एकदा विचारून बघतो. तिथे असेल तर सांगेन या व्हिडिओमध्ये की जर बस रात्रीच्या अवेलेबल असतील तर तुमच्यासाठी बेनिफिट आहे की लवकर पोचण्यासाठी. तर आता पहिले इथून बाहेर निघणार आहोत. पहिलं काहीतरी खाईल आणि मग त्याच्यानंतर आपल्या घरच्या रस्त्याला परत. आता मी नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरती आलेलो आहे आणि इथे येऊन आम्ही बसलेलो आहे आतमध्ये, कारण आमची सकाळी 5:10ची ट्रेन आहे. आणि आत्ता सध्या वाजलेले आहेत 3. ॲक्च्युली आम्हाला खूप लेट झाला आज तिथून निघायला, कारण आम्हाला माहिती नव्हतं 11 ते 11:30ची काहीतरी शेवटची बस आहे.
ते आम्हाला माहितीच नव्हतं. त्याच्यामुळे मंदिरामध्ये आम्ही फोटो वगैरे क्लिक करत बसलेलो आणि खाली येईपर्यंत टाईम खूप निघून गेलेला. नंतर कळालं की 11 ते 11:30लाच शेवटची बस आहे. मग त्याच्यानंतर आम्ही 1-2 तास बाहेर येऊन नाक्यावरती थांबलेलो. तिथून प्रायव्हेट व्हेकलने इथे रेल्वे स्टेशनला आलेलं आहे आणि आता रेल्वे स्टेशनवरून सकाळी ट्रेनने आम्ही कल्याणला उतरू आणि तिथून आपली नॉर्मल लोकल जी आहे ती पकडून घरी जाणार आहे. तर चला आता आपण या ब्लॉगचा इथेच शेवट करूया आणि भेटूया पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये.